वयस्कर माणसे सुद्धा आवडीने खातील अशी शेंगदाण्याची चिक्की आज आपण बनवणार आहे। बनवायला अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप चविष्ट लागते। स्पेशली तर लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांनाही खूप आवडणार आहे। एवढी छान चिक्की ही बनते आहे। एकदम मऊसूत तयार होते आणि हातानेच तुम्ही तोडू शकता, एवढी मऊ तयार होते। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी साखर आणि 1 वाटी शेंगदाणे। तर आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि कढईमध्ये घालूया शेंगदाणे। तर सर्वात आधी तर आपण शेंगदाणे छान स्लो गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे तर चांगले खरपूस भाजतात तोपर्यंत आपण चिक्की बनवण्याच्या आधीची पूर्वतयारी करून घेऊया। आता ज्या भांड्यावरती आपण चिक्की लाटणार आहे किंवा मग बनवणार आहे त्या भांड्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चम्मच तूप लावून घेत आहे पळपटवर आणि लाटण्यावर, म्हणजे चिक्की बनवताना अजिबात खाली चिकटणार नाही व लाटण्यालाही चिकटणार नाही। छान असं तेल मी लावून घेतलेलं आहे। तर इकडे शेंगदाणेही छान खरपूस भाजलेले आहे। स्लो गॅसवरती 3 ते 4 मिनिट मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणा भाजताना एवढा शेंगदाणा भाजायचा आहे चांगला की इझिली त्याचं टरकल निघलं जाईल चोळल्यावरती। तर शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे शेंगदाण्याचे टरफल काढायचे आहेत। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही असेही टरफल्स ठेवू शकता। तर मी इथं जेवढे निघतात तेवढे टरफल आधी शेंगदाण्याचे काढून घेते। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे। आता हे शेंगदाणे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे वाटताना कोरडे वाटायचे आहेत आणि जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही असे शेंगदाणे वाटायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे छान असे शेंगदाणे आपले वाटलेले आहे। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। तर ज्या कढईमध्ये शेंगदाणे भाजले तीच कढई मी गॅसवर ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। त्यामध्ये घालूया 1 वाटी साखर। आता हे साखर मीडियम गॅसवरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच पाणी। आणि आता ही साखर जोपर्यंत चांगला पाक तयार होत नाही, वितळत नाही, तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। तर साखरेचा पाक चांगला तयार झालेला आहे। आता हा पाक आपण चेक करून घेऊया। तर पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा पाक घालून चेक करायचं आहे की गोळी तयार होते की नाही। तर तुम्ही पाहू शकता अशी खेचली जाते अशी गोळी आपल्याला तयार करायची आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे चिमूटभर सोडा। सोडा घातल्याने चिक्की अगदी खुसखुशीत होते, त्यामुळे सोडा तुम्ही नक्कीच घाला। सोडा घातल्याने चिक्की चांगली मऊसूत होते, म्हणजेच खुसखुशीत होते। तर सोडा जोपर्यंत चांगला पाकामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पाकामध्ये। त्यानंतर घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट। तर आता यावेळी गॅस मी बंद केलेला आहे। सर्व पाक व शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट चांगला पाकामध्ये मिक्स झाला की यावेळी ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे। तर इकडे आपण पळपटाला तेल लावून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण चिक्की लाटणार आहोत। त्यावरती हे सर्व मिश्रण म्हणजे चिक्की घालून घ्यायची आहे। आता या मिश्रणाला एकत्र करायचं आहे, म्हणजे गोलसर आकार द्यायचा आहे हाताच्या साहाय्याने, म्हणजे आपल्याला लाटायलाही इझिली लाटलं जाईल। छान असं हाताने आणि लाटण्याच्या साहाय्याने चिक्की लाटून घ्यायची आहे। तर इथे मी पातळ अशी चिक्की लाटून घेतलेली आहे। आता चिक्कीचे तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये पीस कट करू शकता। 3 ते 4 मिनिट थंड झाल्यावरती इथे मी छोट्या छोट्या आकाराचे चिक्कीचे पीस करत आहे। तर तुम्हाला पाहिजे त्या मोठे आकार पाहिजे असेल, कोणताही शेप द्यायचा असेल तर तुम्ही यावेळी चिक्की त्या आकारामध्ये कट करू शकता। तर चिक्कीचा एक पीस मी तुम्हाला काढूनही दाखवते कसा तयार झालेला आहे। मस्त अशी आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा। एका प्लेटमध्ये मी सर्व चिक्की काढून घेतलेले आहे। मस्त असे चिक्कीचे छोटे छोटे पीस तयार झालेले आहे आणि खूप खायला चविष्ट लागते। एकदा तरी तुमच्या घरी तुम्ही ही चिक्की नक्की बनवा, एकदम खुसखुशीत अशी चिक्की होते। हाताच्या साहाय्याने आपण चिक्कीला तोडू शकतो, एवढी मऊसूतही होते।
हे पहा किती इझिली तुटली जाते, म्हणजे चिक्की आपली परफेक्ट तयार झालेली आहे.